इसमें आनंदित हो, ನೀನು ಇದರಲ್ಲಿ ಸಂತೋಷವಾಗು, लेकिन तू उसमें मगन हो, ನೀನು ಇದರಲ್ಲಿ क्योंकि ಸಂತೋಷವಾಗು. परमेश्वर ने तुम्हें एक और दिन दिया है। ದೇವರು ನಿನಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹೊಸ ದಿನ सब ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. बोलोगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. कितने लोग समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? अपने समय की कीमत को जानना ಸಮಯದ ಒಂದು ಬೆಲೆಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವುದು. कि परमेश्वर ने मुझे एक और दिन दिया है, ದೇವರು ನನಗೆ ಇನ್ನೊಂದು ದಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. परमेश्वर ने मुझे एक और संडे दिया है। ದೇವರು ನನಗೆ ಇನ್ನೊಂದು ಸಂಡೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. हालेलुया। हालेलुया. मुझे और समय दिया है, मुझे ದೇವರು ನನಗೆ ಇನ್ನೊಂದು ಸಮಯ मैं ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. परमेश्वर को और जान सकूं। ನನ್ನ ದೇವರಿಗೆ ಇನ್ನೂ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. परमेश्वर ने मुझे और टाइम दिया है। ದೇವರು ನನಗೆ ಇನ್ನೂ ಸಮಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? आज आपका मैं ध्यान इस बात की ओर लेकर जाना चाहता हूँ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಧ್ಯಾನ ಕೆಲವು ಮಾತುಗಳ ಮೇಲೆ कि आप इस बात को जानो ನೀವು ಈ ಮಾತು कि ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. परमेश्वर ने आज का दिन आपको दिया है। ದೇವರು ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. हालेलुया। हालेलुया. यदि वो परमेश्वर किसी को समय ना दे, ದೇವರು ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಸಮಯ ಕೊಡಲ್ಲ ಅಂದ್ರೆ वो इस पृथ्वी पर जीवित नहीं रह सकता। ಅವರು ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಜೀವಿತರಾಗಿರುವುದು. पर आप परमेश्वर का धन्यवाद करें। ಆದರೆ ನೀವು ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ हमें ಮಾಡಿ. परमेश्वर का धन्यवाद करना चाहिए ನಾವು ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ और ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. इस बात को जानना चाहिए ಈ ಮಾತು ನಾವು कि ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. आज का दिन परमेश्वर ने यदि मुझे दिया है ಇವತ್ತು ದಿನ ದೇವರು ನನಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ तो ಅಂದ್ರೆ परमेश्वर की इच्छा मेरे जीवन में है। ದೇವರ ಇಚ್ಛೆ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇದೆ. हालेलुया। हालेलुया. परमेश्वर चाहता है ದೇವರು कि ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. अगर आज तक मैं परमेश्वर से दूर हूँ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಾನು ದೇವರಿಂದ ದೂರ ಇದ್ದೀನಿ तो ಅಂದ್ರೆ परमेश्वर ने मुझे एक और दिन दे दिया ದೇವರು ನನಗೆ ಇನ್ನೊಂದು ದಿನ कि ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. तू परमेश्वर के करीब जा सके। ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾವು ದೇವರ ಹತ್ರ ಹೋಗ್ಬೇಕು. अगर आज तक तूने पश्चाताप नहीं किया ಇಲ್ಲಿ ತನಕ ನೀನು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟಿಲ್ಲ तो ಅಂದ್ರೆ परमेश्वर ने तुम्हें एक और दिन दे दिया ದೇವರು ನನಗೆ ಇನ್ನೊಂದು ದಿನ कि ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. तू पश्चाताप कर सके। ನೀನು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಮಾಡಲಿ ಅಂತ. हालेलुया। हालेलुया. अगर आज तक तूने अपने आप को परमेश्वर के आगे संपर्कित नहीं किया ಇಲ್ಲಿ ತನಕ ನೀನನ್ನು ನೀನು ದೇವರಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ तो परमेश्वर ने एक और दिन दे दिया। ದೇವರು ನಿನಗೆ ಇನ್ನೊಂದು ದಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. हालेलुया। अगर आज तक तूने परमेश्वर के पीछे चलने का फैसला नहीं किया ಇಲ್ಲಿ ತನಕ ನೀನು ದೇವರಿಂದ ನಡೆಯುವ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ परमेश्वर ने तुम्हें और समय दे दिया है, ದೇವರು ನಿನಗೆ ಇನ್ನೂ ಸಮಯ तुम्हें ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. एक और दिन दे दिया है। ನಿನಗೆ ಇನ್ನೊಂದು ದಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. कितनों को समझ आ रही है? ಈ ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ मैं आज आपको समय के बारे में बता रहा हूँ। ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಸಮಯದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. हालेलुया। बहुत सारे लोग परमेश्वर के समय की कदर नहीं करते, ಬಹಳ ಜನರು ದೇವರ ಸಮಯಕ್ಕೆ ಗೌರವ ಕೊಡ್ತಾರೆ. समय को पहचानते नहीं है। ಸಮಯವನ್ನು ಅವರು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. हालेलुया। पर जो लोग परमेश्वर के दिए हुए समय की कदर करते हैं, ಮತ್ತೆ ಯಾವ ಜನರು ದೇವರು ಕೊಟ್ಟ ಸಮಯಕ್ಕೆ ಗೌರವ कि हाँ ಕೊಡ್ತಾರೆ. परमेश्वर तूने आज का दिन मुझे दिया है, ಹೌದು ದೇವರು ಇವತ್ತಿನ ದಿನ ನೀನನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आज का संडे तूने मुझे दिखाया है ಇವತ್ತಿನ ಸಂಡೆ ನನಗೆ ತೋರಿಸಿದ ताकि मैं तेरे वचन को सुन सकूं, ನಿನ್ನ ವಾಕ್ಯ ನಾನು ಕೇಳಲಿ ಅಂತ. ताकि मैं तेरे मार्गों पे चल सकूं। ನಿನ್ನ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಾನು ನಡೀಲಿ ಅಂತ. आमीन। ಆಮೆನ್. हालेलुया। हालेलुया. हाँ, बोलो अपने बाजू वाले को, ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದವರಿಗೆ ಹೇಳಿ आज का दिन परमेश्वर ने हमें दिया है। ಇವತ್ತಿನ ದಿನ ಇವರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ. और अपने आप को बंद करो, अपने बाइबल को उठाओ। ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ಳಿ, ಬೈಬಲ್ ಓಪನ್ ಮಾಡಿ. जीसस क्राइस्ट। उठाओ अपने बाइबल को और थैंक्स करो परमेश्वर का कि प्रभु तूने मुझे एक और दिन दिया है। ನಿಮ್ಮ ಬೈಬಲ್ ಎತ್ತಿದೆ, ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡಿರಿ. ದೇವರೇ ಇನ್ನೊಂದು ದಿನ राजा ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. राजा दाऊद कहता है ರಾಜ ದಾವೀದ कि परमेश्वर ದೇವರೇ कब्र में कौन तेरी आराधना कर सकेगा? ಸಮಾಧಿಯಲ್ಲಿ ನಿನಗೆ ಆರಾಧನೆ ಯಾರು कहता ಮಾಡ್ತಾರೆ? कौन करेगा? परमेश्वर। ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ ದೇವರು? हालेलुया। हमें खुदावंद का थैंक्स करना चाहिए आज ನಾವು के दिन। ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡಬೇಕು ಈ ದಿನದಲ್ಲಿ. हमें उसका धन्यवाद करना चाहिए ನಾವು ಆತನಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡಬೇಕು. कि आज का दिन परमेश्वर ने हमें दिया है। ಇವತ್ತಿನ ದಿನ ದೇವರು ನಮಗೆ कहो ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. कहो खुदावंद का धन्यवाद करो ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡಿ. कि प्रभु तूने मुझे जीवित रखा है, ದೇವರೇ ನಿನ್ನನ್ನು ಜೀವಿತ तूने आज का दिन मुझे दिया है ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಿನ್ನನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. और तो परमेश्वर में तेरी करीब आ सकूं, ಯಾಕೆಂದ್ರೆ ದೇವರೇ ನಾವು ನಿನ್ನ ಹತ್ರ ताकि ಬರಬೇಕು. मैं तेरे वचन को सुनकर आज मैं बदल जाऊं, ನಿನ್ನ ವಾಕ್ಯ ಕೇಳಿ ನಾನು ಬದಲಾಗಲಿ. तेरे वचन को सुनकर परमेश्वर पिता मैं तेरे निकट आ सकूं। ನಿನ್ನ ವಾಕ್ಯ ಕೇಳಿದ್ರೆ ನಾನು ನಿನ್ನ ಹತ್ರ ಬರಬೇಕು. प्रभु मैं इस समय के लिए मैं तेरा धन्यवाद करता ಈ हूँ। ಸಮಯಕ್ಕಾಗಿ ದೇವರೇ ನಾನು ನಿನ್ನ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡ್ತೇನೆ. जितने लोगों को ये बात समझ आए, ಯಾರಿಗೆ ಈ ಮಾತು ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? अगर आपको लगता है कि हाँ ನಿಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಹೌದು, मेरे जीवन में कमी है, ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕೊರತೆ ಇದೆ. तो आज ಇವತ್ತು इस समय को पहचान कर ಈ ಸಮಯವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು पश्चाताप करके ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಮಾಡಿ एक नई शुरुआत करना आप। ಒಂದು ಹೊಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ರಿ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. क्योंकि परमेश्वर तेरे वचन का मैं आदर करता हूँ, ದೇವರೇ ನಿನ್ನ ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ನಾನು ಗೌರವ ಕೊಡ್ತೀನಿ. तेरे वचन मुझे सिखाए ನಿನ್ನ ವಾಕ್ಯ ನನಗೆ ಕಲಿಸು. और मैं विश्वास करता हूँ ಮತ್ತು ನಾನು ವಿಶ್ವಾಸ कि आज का वचन ಇವತ್ತಿನ ವಾಕ್ಯ मेरे लिए होगा, ನನಗಾಗಿದೆ. जो वचन मेरे जीवन में कार्य करेगा। ಈ ವಾಕ್ಯ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತದೆ. मैं केवल सुनने वाला नहीं, ನಾನು ಕೇವಲ मैं इस ಕೇಳುವುದಲ್ಲ, वचन के ऊपर चलने वाला
यीशु मसीह के जीवन और सामर्थ्य नाम से सब बोलोगे आमीन। ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಾಮದಲ್ಲಿ ಆಮೆನ್। सब बोलोगे हालेलुया। हालेलुया। पिछले दिनों में हम सीख रहे हैं, ಕಳೆದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕಲಿತಾ ಇದ್ದೇವೆ। कितने लोगों ने सीखे हैं पिछले दिनों में वचन को सीखे हैं? ಇಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಷ್ಟು जನ ವಾಕ್ಯ ಕಲಿತಿದ್ದಾರೆ? किस कुछ को याद है पिछले संडे का वचन अपने हाथों को दिखाओगे? ಯಾರ್ಯಾರು ನೆನಪಿದೆ ಕಳೆದ ಸಂಡೆ ವಾಕ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ? यस हालेलुया। क्या सीख रहे हैं हम? ನಾವೇನ್ ಕಲಿತಾ ಇದ್ದೇವೆ? परमेश्वर की सामर्थ्य के बारे में, ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ। परमेश्वर की सामर्थ्य को पाना और परमेश्वर की सामर्थ्य में बढ़ना। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಕೊಳ್ಳಲು ಸಾಮರ್ಥ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುವುದು। हालेलुया। अगर ये वचन आप हर संडे सुन रहे हो ವಾಕ್ಯ ನೀವು ಪ್ರತಿ ಸಂಡೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ और आप वचन को भूल जा रहे हो, ವಾಕ್ಯ ನೀವು ಮರ್ತೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ये आपकी समस्या हो सकती है। ಇದು ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಬೇಕು। हालेलुया। तो हमारा काम है परमेश्वर का वचन आपको देना, ನಮ್ಮ ಕಾರ್ಯ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಕೊಡುವುದಾಗಬೇಕು। वचन को सुनना और वचन पे चलना, ವಾಕ್ಯ ಕೇಳುವುದು ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಡೆಯುವುದು ये आपका कार्य है, ये आपका काम है। हालेलुया। और मैं आपको हमेशा कहता हूँ कि ನಾನು ನಿಮಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳ್ತೀನಿ, कभी हमारी कोशिश नहीं रहती कि बस संडे खत्म करना है, नहीं। ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಮ ಇದು ಪ್ರಯತ್ನ ಇರುವುದಿಲ್ಲ ಕೇವಲ ಸಂಡೆ ಮುಗಿಸೋದು ಅಂತ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। कभी बस मन में ऐसा नहीं कि मुझे चर्च में जाना है और मुझे प्रचार करना है। ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇದು ಇರುವುದಿಲ್ಲ, ನಾನು ಚರ್ಚಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಕೇವಲ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ಬೇಕು। हालेलुया। अगर आज संडे कंप्लीट हो रहे हैं ಒಂದು ವೇಳೆ ಇವತ್ತು ಸಂಡೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ तो नेक्स्ट संडे की तैयारी कब शुरू होगी? ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಂಡೆ ಸಿದ್ಧತೆ ಯಾವಾಗ ಸಿದ್ಧವಾಗ್ತದೆ? आज से। ಇವತ್ತಿನಿಂದಲೇ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? जब मैं ये वचन आपको दे दूंगा, ये वचन आपको, ಈ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಾಗ और फिर जो नेक्स्ट संडे आपको जो मैंने वचन देना है ಮತ್ತು ಮುಂದಿನ ಸಂಡೆ ನಾನು ಈ ವಾಕ್ಯ उसकी धुन अभी से मेरे अंदर चलती रहेगी। ಅದರ ಒಂದು ನೆನಪು ನನಗೆ ಇವಾಗಿಂದ ಬರ್ತಾ ಇದೆ। हालेलुया। केवल प्रचार तक सीमित नहीं, ಕೇವಲ ವಾಕ್ಯದ ಒಟ್ಟಿಗೆ ಸೀಮಿತವಾಗಿಲ್ಲ, आप लोगों की उन्नति, ನಿಮ್ಮ ಬೆಳವಣಿಗೆ, आप लोगों की बढ़ोतरी ನಿಮ್ಮ ಬೆಳವಣಿಗೆ जो केवल पवित्र आत्मा के द्वारा जो वचन दिया जाता है उसके द्वारा होती है। ಕೇವಲ ದೇವರ ಆತ್ಮದಿಂದ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟ ವಾಕ್ಯ ನಮಗೆ ಆಗ್ತದೆ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। और अगर कलीसिया ಒಂದು ವೇಳೆ ಸಭೆ उतनी एक्टिव नहीं है ಅಷ್ಟು ಎಚ್ಚರವಾಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ तो फिर बड़ी दिक्कत हो सकती है। ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತದೆ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। पर अगर कलीसिया को मालूम है ಆದ್ರೆ ಒಂದು ವೇಳೆ ಸಭೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಂದ್ರೆ कि नहीं, मैं संडे केवल बैठने के लिए मैं नहीं जा रहा, ಸಂಡೆ ನಾನು ಕೇವಲ ಕೂಡೋದಕ್ಕಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ, मैं केवल सुनने के लिए नहीं जा रहा, ಕೇವಲ ಕೇಳೋದಕ್ಕಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ, हालेलुया, मैं केवल टाइम पास करने के लिए चर्च को नहीं जा रहा, ಕೇವಲ ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ಚರ್ಚಿಗೆ ಹೋಗ್ತಾ मैं ಇಲ್ಲ, जा रहा हूँ वहां पर ನಾನು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ और ಇದ್ದೀನಿ, परमेश्वर का वचन मैं सुनूंगा ದೇವರ वाक्य और ಕೇಳ್ತೇನೆ, उस वचन को मैं अपने हृदय में रखूंगा ಮತ್ತು ಆ ವಾಕ್ಯ ನನ್ನ और ಹೃದಯದಲ್ಲಿ उस वचन के मुताबिक मैं चलूंगा। ಮತ್ತು ಆ ವಾಕ್ಯದ ಪ್ರಕಾರ ನಾನು ಜೀವಿಸ್ತೇನೆ, आपकी तरक्की, आपकी सक्सेस श्योर है। ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಬೆಳವಣಿಗೆ ಆವಾಗ ಪಕ್ಕವಾಗಿರ್ತದೆ। हालेलुया। आप 100% परमेश्वर में बढ़ोगे आप। ನೀವು 100% ದೇವರಲ್ಲಿ ಬೆಳೀತೀರಿ। हालेलुया। कितनों को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? जो वचन आपके जीवन में कर सकता है ಯಾವ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಾಡಬಹುದು वो वचन ही करेगा। ಅದು ವಾಕ್ಯವೇ ಮಾಡಬಹುದು। हालेलुया। जो कार्य परमेश्वर ने आपकी लाइफ में वचन के द्वारा करना है ಯಾವ ಕಾರ್ಯ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ वो ಮಾಡಬಹುದು वचन के ही द्वारा होगा। ಅದು ವಾಕ್ಯದ ಮೂಲಕವೇ ಆಗ್ತದೆ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? उसमें मेरी प्रार्थना की आपको जरूरत नहीं है, ಅದರಲ್ಲಿ ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, वो वचन काम करेगा। ಆ ವಾಕ್ಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತದೆ। हालेलुया। पर यदि आपकी समझ खुली है वचन के लिए, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಜ್ಞಾನ ವಾಕ್ಯಕ್ಕಾಗಿ ಓಪನ್ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, ತೆರೆದಿದೆ ಅಂದ್ರೆ, हालेलुया, जो इस मंथ का जो वचन आप सुन पा रहे हो, ಇವಾಗ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ವಾಕ್ಯ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ। पिछले संडे में आपको परमेश्वर की सामर्थ्य के बारे में बताया, ಕಳೆದ ಸಂಡೆ ನಾನು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದೆ। इससे पिछले संडे भी आपने परमेश्वर की सामर्थ्य के बारे में सीखा ಇದಕ್ಕಿಂತ ಹಿಂದಿನ ಸಂಡೆ ಕೂಡ ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ और ಕಲಿತಿದ್ದೀರಿ। कुछ वचन के सामर्थ्य के बारे में कुछ आज आप सीखोगे। ಆ ವಾಕ್ಯದ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ನೀವು ಕಲಿತಿದ್ದೀರಿ। हालेलुया।
पूरा एक मंथ ಒಂದು ತಿಂಗಳಲ್ಲಿ आप एक विषय को सीखते हो, ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಕಲಿತೀರಿ. कारण ಕಾರಣ कि जो आपने पिछले संडे जो आपने वचन सुना है, ನೀವು कಳೆದ ಸಂಡೆ ವಾಕ್ಯ ಕೇಳಿದ್ರಿ. आप उस वचन को सुनकर उस पर चलो ವಾಕ್ಯ ಕೇಳಿದ್ರ ಮೇಲೆ ನಡೆಯಿರಿ. और फिर आप संडे को आओगे ಮತ್ತೆ ನೀವು ಸಂಡೆ और ಬರ್ತೀರಿ. फिर आप परमेश्वर के सामर्थ्य के बारे में आप सीख रहे हो ಮತ್ತೆ ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಕಲಿಯಿರಿ. और फिर आप परमेश्वर का वचन सीख कर वापस जाओगे ಮತ್ತೆ ನೀವು ದೇವರ ವಾಕ್ಯ ಕೇಳಿ और आप फिर तीसरे संडे आप आओगे ಮತ್ತೆ ಮೂರನೇ आप ಸಂಡೆ फिर परमेश्वर के सामर्थ्य के बारे में सीख रहे हो. ಮತ್ತೆ ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಕಲಿತಾ ಇರ್ತೀರಿ. आमीन. ಆಮೆನ್. तो अगर ये वचन को आप सीख रहे हो ನೀವು ವಾಕ್ಯ ಕಲಿತಾ और इस ಇದ್ದೀರಿ. वचन के मुताबिक आप चल रहे हो ಈ ವಾಕ್ಯದ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಜೀವಿಸ್ತಾ तो ಇದ್ದೀರಿ. ये वचन आपके जीवन में प्रभाव पैदा करेगा. ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಮಾಡುತ್ತದೆ. ये वचन आपकी लाइफ में उन्नति लेकर आएगा. ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬೆಳವಣಿಗೆ ये वचन ತರುತ್ತದೆ. आपके जीवन में ग्रोथ को लेकर आएगा ಈ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬೆಳವಣಿಗೆ ತಗೊಂಡು और आप परमेश्वर के सामर्थ्य में आप बढ़ना शुरू होंगे. ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುವುದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ. आमीन. अगर आप केवल सुनकर चले जाओगे ನೀವು ಕೇವಲ ಕೇಳಿ ಹೋಗ್ತಿರೋದು. और फिर 2 दिन के बाद फिर आपको मालूम नहीं है ಎರಡು ದಿನದ ನಂತರ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ कि मैं संडे में क्या सुन रहा था, ಸಂಡೆ ನಾನು ಏನ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ. फिर ये वचन आपके जीवन में क्या करेगा, ಈ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತದೆ. फिर ये वचन आपके जीवन में कुछ नहीं करेगा. ಮತ್ತೆ ಈ ವಾಕ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತದೆ. हालेलुया. क्योंकि वचन में लिखा ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ कि ಬರೆದಿದೆ, तुम केवल सुनने वाले मत बनो, ನೀವು ಕೇವಲ ಕೇಳುವವರಾಗಿರ್ಬೇಕು. तुम उस पर चलने वाले बनो, ನೀವು ಅದರ ಮೇಲೆ तो ನಡೆಯುವವರಾಗಿರ್ಬೇಕು. आपके जीवन में रिजल्ट होगा. ಅವಾಗ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಫಲ ಇರ್ತದೆ. हालेलुया. आज बहुत सारे लोगों की यही समस्या है, ಮತ್ತು ಬಹಳ ಜನರಿಗೆ ಇದೇ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. उनको सालों साल निकलते हैं, ಅಂದ್ರೆ ವರ್ಷಗಳು उस ಕಳೆದ संडे सुनते हैं ಸಂಡೆ ಕೇಳ್ತಾರೆ. कि हमें प्रार्थना का जीवन गुजारना है, ಇವತ್ತು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಜೀವನ ಜೀವಿಸುತ್ತಿದೆ. पर वो केवल सुनते हैं. ಅಂದ್ರೆ ಕೇವಲ ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ. हालेलुया. Hallelujah. हमें पवित्रताई में चलना है, ನಾವು ಪರಿಶುದ್ಧತೆಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. हमें परमेश्वर की भय में चलना है, ದೇವರ ಭಯದಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. हमें मुंह से कोई गाली नहीं देना, ನಾವು ಬಾಯಿಂದ ಏನು ಬೈಬಾರ್ದು. हमें किसी की चुगली नहीं करना. ನಾವು ಯಾಕೆ ನಿಂದೆ ಮಾಡಬಾರ್ದು. वो सुनते हैं, ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ. है ना, पर जो फिर वो वापस रिटर्न जाते हैं चर्च से, ಮತ್ತೆ ಅವ್ರು ವಾಪಸ್ ಚರ್ಚ್ ರಿಟರ್ನ್ उनकी ಹೋದಾಗ लाइफ में कोई परिवर्तन वैसा नहीं होता. ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ठीक है, तो परमेश्वर भी उनको छोड़ता है ಮತ್ತೆ ದೇವರು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಕೈ ಬಿಡ್ತಾರೆ. कि कोई दिक्कत नहीं है. ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. एक दिन तो आएगा जब तुम्हें परमेश्वर के न्याय के सिंहासन के सामने खड़ा होना पड़ेगा. ಒಂದು ದಿನ ಬರ್ತದೆ, ನೀವು ದೇವರ ಸಿಂಹಾಸನ ಮುಂದೆ ನಿಂತುಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. हालेलुया. फिर वो परमेश्वर एक ही दिन पूरा हिसाब करेगा. ಮತ್ತೆ ದೇವರು ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಅದನ್ನು ನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ. हालेलुया. पर जो लोग वचन सुनकर ಆದ್ರೆ ಯಾವ ಜನರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ उस पर चलना शुरू करते हैं, ಅದರ ಪ್ರಕಾರ ಜೀವಿಸುವುದಕ್ಕೆ ऐसे ಪ್ರಾರಂಭ लोगों पर ಮಾಡ್ತಾರೆ. परमेश्वर दया करता है, दया ಈ ರೀತಿ करता है. ಜನರ ಮೇಲೆ ದೇವರು ದಯ ऐसे ತೋರಿಸ್ತಾರೆ. लोगों पर परमेश्वर कृपा करता है. ಈ ರೀತಿ ಜನರ ಮೇಲೆ ದೇವರು ಕೃಪೆ ತೋರಿಸ್ತಾರೆ. हालेलुया. Hallelujah. आज कितने लोग यहाँ पर ऐसे जो सुनकर उस पर चलना चाहते हैं. ಮತ್ತೆ ಎಷ್ಟು ಜನರು ಇದ್ದೀರಿ, ಆದ್ರೆ ಈ ವಾಕ್ಯದ Hallelujah. ಪ್ರಕಾರ ಜೀವಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳೋದು. जब आप यहाँ पे सुनते हो ಇಲ್ಲಿ ನೀವು ಕೇಳ್ತೀರಿ तो ಅಂದ್ರೆ परमेश्वर तब आपको देखता है. ಅವಾಗ ದೇವರು जब आप ನೋಡ್ತಾರೆ. वापस जाकर ನೀವು ವಾಪಸ್ ಹೋಗಿ उस वचन के आगे में रहते हो ಆ ವಾಕ್ಯದ ಆಜ್ಞೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಿ. कि नहीं यार मैंने वचन सुना, ನಾನು ವಾಕ್ಯ ಕೇಳಿದ್ದೇನೆ, मैंने वचन को सुना है ನಾನು ವಾಕ್ಯ ಕೇಳಿದ್ದೇನೆ, कि मुझे परमेश्वर की भक्ति में चलना है. ನಾನು देवರ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. और जब परमेश्वर देखता है कि हाँ ये व्यक्ति वचन को सुनकर जो चल रहा है वैसा, ಅವಾಗ ದೇವರು ನೋಡ್ತಾರೆ, ಈ ವ್ಯಕ್ತಿ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ ಆ ರೀತಿ ಜೀವಿಸ್ತಾ परमेश्वर ಇದ್ದಾನೆ. उसकी लाइफ से प्रसन्न होता है. ದೇವರು ಆತನ ಜೀವಿತದಿಂದ ಆತನಿಗೆ ಇಷ್ಟಪಡುತ್ತೆ. जब आप वचन में सुनते हो कि नहीं मुझे किसी के विरुद्ध बात नहीं करनी, ಅವಾಗ ನೀವು ಕೇಳ್ತೀರಿ, ನಾನು ಈ ಯಾಕೆ ವಿರುದ್ಧ और ಮಾತಾಡ್ಬಾರ್ದು. फिर आप हर समय उस वचन की आज्ञा में रहते हो. ಈ ಪ್ರತಿ ಸಮಯ ಆ ವಾಕ್ಯ ಆಜ್ಞೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಿ. जैसे पिछले दिनों में हमने सीखा ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಕಳೆದ कि अपने मन की रक्षा करनी है, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, अपने जुबान की रक्षा करनी है, ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯನ್ನು ತುಟಿಯನ್ನು अपने ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, होठों की रक्षा करनी है, ನಿಮ್ಮ ತುಟಿಯನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ, पवित्रताई में चलना है, ಪರಿಶುದ್ಧತೆಯಲ್ಲಿ अपनी ನಡಿಬೇಕು, आंखों की रक्षा करनी है. ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. अगर किसी ने वो वचन सुना है ಯಾರಾದ್ರೂ ವಾಕ್ಯ और ಕೇಳಿದ್ರೆ उस वचन के मुताबिक वो चल रहे हैं, ವಾಕ್ಯದ ಪ್ರಕಾರ ನಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ, नहीं ಇಲ್ಲ मैं अपनी आंखों से कुछ गलत नहीं देखूंगा, ನಾನು ಕಣ್ಣಿಂದ ಏನು ತಪ್ಪು ನೋಡುವುದಿಲ್ಲ. वो उस वचन की आज्ञा में है, वो ಅದು ಆ ವಾಕ್ಯ
ವಾಕ್ಯದ ಆಜ್ಞೆ ಇದೆ. वचन की आज्ञा ವಾಕ್ಯದ ಆಜ್ಞೆ मतलब परमेश्वर की आज्ञा। ದೇವರ ಆಜ್ಞೆ. हालेलुया। Hallelujah. जब परमेश्वर उस व्यक्ति को देखता है, ಯಾವಾಗ ದೇವರ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ನೋಡ್ತಾರೆ, ये व्यक्ति वचन सुन रहे हैं ಈ ವ್ಯಕ್ತಿ ವಾಕ್ಯ और उसके ಕೇಳ್ತಾರೆ, मुताबिक जो चल रहे हैं, ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾರೆ, उसकी आज्ञा में जो चल रहा है, ವಾಕ್ಯದ ಆಜ್ಞೆಯಲ್ಲಿ ऐसे ನಡೀತಾರೆ. लोगों पर परमेश्वर दया करता है। ಈ ರೀತಿ ಜನರ ಮೇಲೆ ದೇವರು ದಯೆ ತೋರಿಸ್ತಾರೆ. Hallelujah. Hallelujah. और अगर परमेश्वर किसी व्यक्ति को देख रहे हैं, ಒಂದು ವೇಳೆ ದೇವರು ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, जो वचन सुन रहे हैं ವಾಕ್ಯ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, और उसके मुताबिक यदि चल रहे हैं, ವಾಕ್ಯದ ಪ್ರಕಾರ ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, उसका आज्ञाकारी का जीवन नहीं है। ಆ ಆಜ್ಞಾಕಾರಿಯ ಜೀವಿತ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ. हालेलुया। Hallelujah. तो पर परमेश्वर से देखता है, ಮತ್ತೆ ದೇವರ ಆಜ್ಞೆ ನೋಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ये धोखा दे रहे थे, ಮೋಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ. Hallelujah. Hallelujah. ये चीट कर रहे हैं। ಇದನ್ನು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. जैसे उस अंजीर के पेड़ के बारे में बाइबल में लिखा, ಯಾವ ರೀತಿ ಆ ಖರ್ಜೂರದ ಮರದ ಬಗ್ಗೆ, ಅಂಜೂರದ ಮರದ जीसस ಬಗ್ಗೆ उसको दूर से देखा, ಯೇಸು ಅದಕ್ಕೆ ದೂರದಿಂದಲೇ ನೋಡಿ, अंजीर का पेड़ है ಆ ಅಂಜೂರದ ಮರ और बाइबल कहती है कि यीशु मसीह के अंदर इच्छा आई कि मैं उसका फल खाऊं। ಯೇಸುವಿಗೆ ಆ ಒಂದು ಆಸೆ ಆಯ್ತು, ನಾನು ಅದರ ಫಲ ತಿನ್ಬೇಕು. पर जैसे प्रभु यीशु उसके पास जाते हैं, ಆದ್ರೆ ಯೇಸು ಯಾವ ರೀತಿ ಅದರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ, बाइबल में लिखा ಬೈಬಲ್ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಿದೆ, उसमें कोई फल नहीं था। ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಫಲ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. अब यीशु मसीह उसे श्राप दिया ಯೇಸು ಅದಕ್ಕೆ ಶಾಪ ಕೊಟ್ಟರು, कि तू सूख जा। ನೀನು ಒಣಗೋಗು. हालेलुया। आज बहुत सारे विश्वासियों का जीवन ಇವತ್ತು ಬಹಳ ವಿಶ್ವಾಸಿಗಳ ಜೀವನ परमेश्वर ने देख रहे हैं, ದೇವರು ಅವ್ರನ್ನ ನೋಡ್ತಾರೆ, परमेश्वर ने टाइम दे रहे हैं, ದೇವರಿಗೆ ಸಮಯ ಕೊಡ್ತಾರೆ, परमेश्वर ने दिन दे रहे हैं ದೇವರಿಗೆ ದಿನ कि नहीं इसके जीवन में परिवर्तन होगा, ಇದನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ जो मेरे लिए फल लाएगा। ನನಗೆ ಫಲ ಕೊಡ್ತಾನೆ. हालेलुया। Hallelujah. जो वचन सुन रहे हैं, ಇದನ್ನ ವಾಕ್ಯ आप ಕೇಳ್ತಾರೆ, सुन नहीं रहे, ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. परमेश्वर आपको टाइम दे रहे हैं ದೇವರು ನಿಮ್ಗೆ ಸಮಯ कि आप ಕೊಡ್ತಾರೆ, सुनो वचन को। ಕೇಳಿ ವಾಕ್ಯವನ್ನು. हालेलुया। वचन में लिखा, कोई परमेश्वर के पास नहीं आ सकता, ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ತಿದೆ, ಯಾರು ದೇವರ लेकिन ಹತ್ರ ಬರಲ್ಲ, कोई परमेश्वर के पास नहीं आ सकता ಯಾರು देವರ ಹತ್ರ जब तक ಬರಲ್ಲ. परमेश्वर उसको ना बुलाए। ಈತನ ದೇವರೇ ಆತನಿಗೆ कितनों को समझ आ रही है? ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ. परमेश्वर समय देता है लोगों को, ದೇವರು ಸಮಯ ಕೊಡ್ತಾರೆ, परमेश्वर टाइम देता है लोगों को। ದೇವರು ಸಮಯ ಕೊಡ್ತಾರೆ ಜನರಿಗೆ. वो लेके आता लोगों को वचन सुनने के लिए। ಆತನು ಜನರಿಗೆ ವಾಕ್ಯ ಕೇಳೋದಕ್ಕಾಗಿ ಕರ್ಕೊಂಡು ये ಬರ್ತಾನೆ. व्यक्ति आज वचन सुने ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಇವತ್ತು ವಾಕ್ಯ ಕೇಳಿ और अपना मन फिराए दे। ನನ್ನ ಮನಸ್ಸು ತಿರುಗಿಸಲಿ, हालेलुया। अपने मन को बदले दे, ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ ಅಂತಂದು वचन को सुनकर उसके मुताबिक चले। ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ ವಾಕ್ಯದ ಪ್ರಕಾರ परमेश्वर समा देता है मेरे प्रिय। ದೇವರು ಸಮಯ ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ. जब एक व्यक्ति उस समय को पहचान कर, ಯಾಕಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಆ ಸಮಯನ वचन को पहचान कर कहता है, ವಾಕ್ಯವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾನೆ, ये वचन तो मेरे लिए है। ಈ ವಾಕ್ಯ हाँ? ನನಗಾಗಿದೆ. जो वचन किसके लिए बोलो? ವಾಕ್ಯ अगर वो व्यक्ति कहते हैं ये वचन मेरे लिए है, ಒಂದು ವೇಳೆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಈ ವಾಕ್ಯ ನನಗಾಗಿದೆ ಅಂತ, हालेलुया, और उस वचन को सुनकर वो उस वचन को मानना शुरू करता है, ಮತ್ತು ಆ ವಾಕ್ಯ ಆತನ ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತೆ, उस वचन के मुताबिक वो चलना शुरू करता ಆ है, ವಾಕ್ಯದ ಮೂಲಕ ಆತನು ಜೀವಿಸುವುದಕ್ಕೆ परमेश्वर ऐसे जिंदगियों से प्रसन्न होता है। आमीन। ದೇವರು ಈ ರೀತಿ ಜೀವನವನ್ನು ಮೆಚ್ಚುತ್ತಾರೆ. हालेलुया। Hallelujah. आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? परमेश्वर ने आपको समा दिया, ದೇವರು ನಿಮ್ಗೆ ಸಮಯ ಕೊಡ್ತಾರೆ, परमेश्वर ने हमें एक समा दिया ದೇವರು ನಮಗೊಂದು ಸಮಯ कि ಕೊಡ್ತಾರೆ. हम अब भी हम उसकी सुने, ನಾವು ಇವಾಗಲೂ ಕೂಡ ಆತನ ಮಾತು ಕೇಳಬೇಕು, हम बदल जाए। ಬದಲಾಗಬೇಕು. हालेलुया। ये अनुग्रह का समय है। ಇದು ಅನುಗ್ರಹದ ಸಮಯ. यीशु मसीह कहते हैं ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, कि अंतिम समय में ಕಡೆ ದಿನಗಳಲ್ಲಿ प्रभु कहते हैं मुझे बहुत लोग कहेंगे, ನನ್ನ ಬಹಳ ಜನರು ಹೇಳ್ತಾರೆ, परमेश्वर ದೇವ್ರೇ प्रभु। ದೇವ್ರೇ हालेलुया। हमारे लिए द्वार को खोल दे। ನಮಗಾಗಿ ಮಾರ್ಗ ತೆಗಿ, ಬಾಗಿಲು ತೆಗಿ. क्या प्रभु हमने तेरा वचन नहीं सुना? ದೇವ್ರೇ ನಾವು ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯ ಕೇಳಿಲ್ವಾ? क्या हमने तेरे नाम से कार्य नहीं किए? ನಿನ್ನ ಹೆಸರಲ್ಲಿ ನಾವು ಕಾರ್ಯ यीशु मसीह ಮಾಡಿಲ್ವಾ? कहते हैं मैं उन्हें कहूंगा ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ, मैं तुम्हें नहीं जानता। ಯಾರು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. हालेलुया। बोलो यीशु मसीह क्या बोलेंगे? ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, मैं तुम्हें। ನೀವು ಯಾರು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. हालेलुया। Hallelujah. परमेश्वर उन लोगों को पहचानता है ದೇವರು ಆ ಜನರು ಗುರುತಿಸ್ತಾರೆ, जो लोग उसकी सुनते और उसकी मानते हैं, ಆ ಜನರು ಆತನನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ, ಆತನ ರೀತಿಯಲ್ಲಿ जो ಜೀವಿಸ್ತಾರೆ. लोग उसकी सुनते और मानते हैं, ಯಾವ ಜನರು ಆತನ ಒಂದು ಮಾತು ಕೇಳಿ ಆ ಮಾತಿನ ಪ್ರಕಾರ जो लोग उसके ಜೀವಿಸ್ತಾರೆ. वचन को सुनकर अपने मन को बदल लेते हैं। ಯಾವ ಜನರು ಆತನ ವಾಕ್ಯ ಕೇಳಿ ತನ್ನ ಮನಸ್ಸು ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ. हालेलुया। Hallelujah. कितने लोग चाहते हैं इन दिनों में परमेश्वर के सामर्थ्य में बढ़ना? ಎಷ್ಟು ಜನ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುವುದಕ್ಕೆ. Hallelujah. Hallelujah.
निकालोगे भजन संहिता की पुस्तक ಕೀರ್ತನೆಗಳು 105 अध्याय उसका 4 से पढ़ेंगे। 805 कलीसिया और ಸಭೆಗಳು हर एक विश्वासी की सबसे बड़ी जरूरत परमेश्वर की सामर्थ्य है। ಎಲ್ಲ ವಿಶ್ವಾಸಿಗಳೆಲ್ಲಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಅವಶ್ಯಕತೆ ದೇವರ थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, हालेलुया। यहोवा और यहोवा और उसकी सामर्थ को खोजो, हाँ, यहोवा और उसकी सामर्थ्य को खोजो, उसके दर्शन के लगातार खोजी बने रहो। आमीन। यहाँ पे लिखा है ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಿದೆ कि परमेश्वर की सामर्थ्य की तुम खोज करो। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ನೀವು ಹುಡುಕ್ರಿ हालेलुया। हालेलुया क्योंकि मैं पिछले 2 संडे से आपको बता रहा हूँ ಕಳೆದ 2 ಸಂಡೆಯಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ कि आपके लिए जरूरी है ನಿಮಗಾಗಿ ಅವಶ್ಯಕತೆ कि ಇದೆ आप परमेश्वर की सामर्थ्य को जानो, ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು आप परमेश्वर की सामर्थ्य को पाओ ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು और आप परमेश्वर की सामर्थ्य में बढ़ो। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಬೆಳೆಯಿರಿ हालेलुया। यहाँ पे लिखा तुम परमेश्वर की सामर्थ्य की खोज करो। ಬರ್ತಿದೆ ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಹುಡುಕ್ರಿ आज हर एक व्यक्ति की जो जरूरतें हैं ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ वो अलग अलग हैं। ಅವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಇದ್ದಾರೆ हर एक व्यक्ति अलग अलग रीति से परमेश्वर से कुछ चाहता है। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ पर मैं आपको बताना चाहता हूँ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ कि जब ही आप परमेश्वर की सामर्थ्य को पालोगे, ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಕೊಡ್ತೀರಾ इस सामर्थ्य के द्वारा सब कुछ आपके पास आ जाएगा। ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ सब ಬರ್ತದೆ लोग हालेलुया। इस सामर्थ्य के द्वारा सब कुछ आपके पास आ जाएगा। ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬರ್ತದೆ इसलिए आपकी सबसे बड़ी जरूरत है ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ನಿಮಗೆ परमेश्वर की इस सामर्थ्य को पाना, ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ परमेश्वर की सामर्थ्य में बढ़ना। ದೇವರ ಬಲದಲ್ಲಿ ಬೆಳೆಯಿರಿ सब लोग हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ कितनों को मालूम है कि सामर्थ्य किसके पास है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಯಾರ ಹತ್ರ ಇದೆ सामर्थ्य किसका है? ಸಾಮರ್ಥ್ಯ ಯಾರ್ದು आपको मालूम है? ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ बोलो बोलो, ऊंची बोलो, सामर्थ्य किसका है? ಆ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಯಾರ್ದು किसके सामर्थ्य? ಸಾಮರ್ಥ್ಯ ಯಾರ್ದು परमेश्वर का। हालेलुया। ಸಾಮರ್ಥ್ಯ ದೇವರು हमारा परमेश्वर सामर्थ्य परमेश्वर है। ದೇವರು ಸಾಮರ್ಥ್ಯ वो ದೇವರು अद्भुत और अचंभे काम करने वाला परमेश्वर है। ಆತನ ಅದ್ಭುತ ಆಶ್ಚರ್ಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವ ದೇವರು हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ निकालोगे भजन संहिता की पुस्तक 62 उसका 11 से पढ़ोगे। 62:11 ಓದೋಣ Thank you, Lord Jesus. Hallelujah. परमेश्वर ने एक एक बार कहा और 2 बार और 2 बार मैंने सुना है और 2 बार मैंने सुना है। सुना है। सब बोलोगे हालेलुया। हालेलुया। क्या बोलता है दाऊद राजा? ದಾವೀದ ರಾಜನೇ कहते परमेश्वर ने एक बार बोला ದೇವರು ಒಂದ್ಸಾರಿ ಹೇಳಿದ್ರು और कहता मैंने 2 बार सुन लिया। ಆದ್ರೆ ನಾನು 2 ಸಾರಿ ಕೇಳಿದ್ದೆ हालेलुया। हाँ जी, क्या सुना है? कि सामर्थ परमेश्वर का है। आमीन। सामर्थ्य किसका है? हाँ, आपकी आवाज आनी चाहिए। सामर्थ्य किसका है? कहते परमेश्वर ने एक बार कहा ದೇವರು ಒಂದು ಸಾರಿ ಹೇಳಿದ್ರು और कहते मैंने 2 बार सुना है। ಆದ್ರೆ ನಾನು 2 ಸಾರಿ ये ಕೇಳಿದ್ದೆ सामर्थ्य परमेश्वर का है। ಸಾಮರ್ಥ್ಯ ದೇವರದಾಗಿದೆ हालेलुया। हाँ, और आगे क्या लिखे? ಮುಂದೆ ಬರ್ತದೆ कहते तुम परमेश्वर की सामर्थ्य की खोज करो। ನೀವು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಹುಡುಕ್ರಿ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ क्योंकि वो शक्तिहीनों को बहुत सामर्थ्य देता है। ಆತನ ಶಕ್ತಿ ನಮಗೆ ಬಹಳ ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ತಾನೆ हालेलुया। अगर आज आप परमेश्वर के पास आए हो, ನೀವು ಇವತ್ತು ದೇವರ ಹತ್ರ ಬಂದಿರ ಅಂದ್ರೆ क्या लेने के लिए आए हो? ನೀವೇನ್ ತಗೊಳ್ಳೋದು ಬಂದಿದ್ದೀರಿ हालेलुया। एक व्यक्ति आता है परमेश्वर के पास, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬರ್ತಾನೆ ದೇವರ ಹತ್ರ परमेश्वर आज मुझे तेरा सामर्थ्य चाहिए, ದೇವರು ಇವತ್ತು ನನಗೆ ನಿನ್ನ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಬೇಕು मुझे प्रभु बहुत सामर्थ्य चाहिए ದೇವರೇ ನಿನಗೆ ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ जो तेरा है। हालेलुया। बोलो किसका है? परमेश्वर जो तेरा है। हालेलुया। वो सामर्थ्य परमेश्वर ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ದೇವರೇ जिसको पाने के बाद ಅದನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡ मैं ನಂತರ फिर कभी पाप में नहीं गिरूंगा। ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಮತ್ತೆ ಪಾಪದಲ್ಲಿ ಬೀಳುವುದಿಲ್ಲ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ जिसको पाने के बाद परमेश्वर ಅದನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡ ನಂತರ ದೇವರೇ मैं फिर बीमारी में नहीं रहूंगा। ನಾನು ಮತ್ತೆ ರೋಗದಲ್ಲಿ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ हालेलुया। वो सामर्थ्य परमेश्वर ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ದೇವರು जो स्वर्ग से तो देता है, ಅದು ಸ್ವರ್ಗದಿಂದ और जिसको पाने के बाद खुदा ಯಾವುದನ್ನು फिर मैं ಹೊತ್ತುಕೊಂಡ व्यक्ति कमजोर नहीं रहता। ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಬಲಹೀನ परमेश्वर मुझे वो सामर्थ्य मुझे चाहिए। ದೇವರೇ आमीन। ನನಗೆ ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕೊಡು सब बोलोगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ आज ಆಗ್ತದೆ आज आप सीखोगे ಇವತ್ತು ನೀವು ಕಲಿತೀರಿ परमेश्वर की सामर्थ्य कैसे मिलती है। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಹೇಗೆ ಸಿಗ್ತದೆ सब बोलोगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ
आज आप यहाँ से वचन सुन के जाओगे ಇಲ್ಲಿಂದ ಇವತ್ತು ವಾಕ್ಯ ಕೇಳಿ ಹೋಗ್ತೀರಿ और आपके अंदर चलना चाहिए। ಮತ್ತೆ ನೀವು ಒಳಗೆ ನಡೀತಾ ಇರಬೇಕು हाँ हालेलुया। Hallelujah. मैंने बहुत कुछ किया, ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಮಾಡಿದ್ದೇನೆ बहुत पढ़ाई की, ಬಹಳಷ್ಟು मैंने बहुत मेहनत की, मैंने बहुत स्ट्रगल किया, ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಸಂಕಟ मैं बहुत भागा, मैं बहुत दौड़ा, मुझे फिर भी सुकून नहीं है। ಆದರೂ ಕೂಡ ನನಗೆ हालेलुया। जो मैं चाहता था ಯಾವ್ದು ನಾನು ಮಾಡಕ್ಕೆ वो मेरे जीवन में नहीं हुआ। ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆಗಿಲ್ಲ हालेलुया। आज का वचन आपके लिए है। ಇವತ್ತಿನ ವಾಕ್ಯ ನಿಮಗಾಗಿದೆ हाँ हाँ बोलो अपने बाजू वाले बात, आज का वचन तेरे लिए है। ಇವತ್ತಿನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ವಾಕ್ಯ ನಿಮಗಾಗಿದೆ हाँ यस, कौन बोल रहे हैं? ओह नो, मैंने बोला अपने बाजू वाले को बोलो आज का वचन तेरे लिए है। आज सुन के जाना। आमीन। वचन लिखा परमेश्वर का राज बातों में नहीं है, ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದ ದೇವರ ರಾಜ್ಯ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ लिखा ಇಲ್ಲ परमेश्वर का राज सामर्थ्य में है, ದೇವರ ರಾಜ್ಯ सामर्थ्य में। ಸಾಮರ್ಥ್ಯದಲ್ಲಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದಲ್ಲಿ हालेलुया। Hallelujah. मेरा परमेश्वर केवल बातें करने वाला परमेश्वर नहीं है। ದೇವರು ಕೇವಲ ಮಾತಾಡುವ ದೇವರಲ್ಲ हालेलुया। ना तो वो पत्थर है, ಆದರೆ ना तो वो मूर्ति है, ಆತನ ಮೂರ್ತಿ ಇಲ್ಲ वो जीवन परमेश्वर है। ಆತನ ಜೀವನದ ದೇವರು Hallelujah. और इसीलिए ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ जो हमारा परमेश्वर है ನಮ್ಮ ದೇವರೇನಿದ್ದಾರೆ वो मनुष्यों की सोच से बढ़कर 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 काम कर सकता है। ಆತನ ಮನುಷ್ಯನ ಆಲೋಚನೆಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕಾರ್ಯ हालेलुया। जिस दिन मैं परमेश्वर के पास आया, ಯಾವುದಿನ ನಾನು ದೇವರ ಹತ್ರ ಬಂದೆ मैं एक समस्या को लेकर खुदा के पास आया था। ನಾನು ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ತಗೊಂಡು ದೇವರ ಹತ್ರ ಬಂದೆ हालेलुया। मेरी जिंदगी में एक शर्मिंदगी थी, शर्मिंदगी, ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು लज्जा, ಲಜ್ಜೆ ಇತ್ತು जिसके कारण ಆ ಕಾರಣದಿಂದ मैं अपने जीवन में ನಾನು ನನ್ನ हर ಜೀವನದಲ್ಲಿ स्थान पर ಎಲ್ಲ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ अपने आप को कमजोर, ತನ್ನ ತಾನು ಬಲಹೀನ टूटा हुआ, ಹೊರಗಾಗುವುದನ್ನು बेचारा महसूस करता था। ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ನಾನು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ हालेलुया। समझ पा रहे, ध्यान से सुनना है। मैं अपने आप कहीं पर भी जाना, मैं हर जगह पे इंसल्ट फील करता था। ನಾನು ಒಂದು ನಾಚಿಕೆ ನಾನು ಫೀಲ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ हालेलुया। प्रार्थना भी करनी, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು चर्च भी जाना, ಚರ್ಚ್ पर वो शर्मिंदगी मेरी लाइफ से हट नहीं रही थी। ಆ ಒಂದು ಲಜ್ಜೆ ನನ್ನ ಜೀವನದಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ हालेलुया। वो कमजोरी मेरी जिंदगी से नहीं निकल रही थी। ಆ ಬಲಹೀನತೆ ನನ್ನ ಜೀವನದಿಂದ मैं ಹೋಗ್ತಾ कहता था ಇದ್ದಿಲ್ಲ ये क्या जिंदगी है ये? ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಇದು ಏನ್ ಜೀವನ हालेलुया। ये क्या लाइफ है ये? ಇದು ಏನ್ ಜೀವನ ಇದೆ सब कुछ करके भी कुछ नहीं है, ಎಲ್ಲವನ್ನು ಮಾಡು ಕೂಡ ಏನು ಇಲ್ಲ. सब कुछ हासिल करके भी कुछ नहीं है। ಎಲ್ಲವನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು ಕೂಡ ನನ್ನ ಹತ್ರ ಏನು ये क्या है परमेश्वर? ಇದು ಏನಿದೆ ದೇವರೇ? हालेलुया। समझ पा रहे हैं? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೆ पर एक दिन ಆದ್ರೆ ಒಂದು ದಿನ मेरा ध्यान गया, ನನ್ನ ಧ್ಯಾನ ಹೋಯಿತು परमेश्वर की आत्मा ने मेरे अंदर एक बात डाली। ದೇವರ ಆತ್ಮನೊಳಗೊಂದು ಮಾತು ಹಾಕಿದ್ರು ये शर्मिंदगी ಈ ಒಂದು ನಾಚಿಕೆ केवल वो सामर्थ्य मिटा सकती है जो नीचे की जो ऊपर की है। ಕೇವಲ ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಆ ಒಂದು हालेलुया। ನಾಚಿಕೆ आज आपकी लाइफ में ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ कोई भी लज्जा हो सकती है। ಯಾವುದೇ ಲಜ್ಜೆ ಇರಬಹುದು मैं कहता हूँ लोग हमें देखकर थू थू करते थे। ಜನರು ನಮ್ಮನ್ನು ನೋಡಿ ತೂತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು हालेलुया। समझ रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು पर ಆದ್ರೆ जो परमेश्वर का सामर्थ्य है, ಇದು ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆ वचन में लिखा, ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ತಿದೆ तथा परमेश्वर ने पहला क्रंथों में लिखा, तथा परमेश्वर ने जगत के मूर्खों को चुन लिया। ಬೈಬಲ್ ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ದೇವರು ಲೋಕದ ಮೂರ್ಖನನ್ನು ताकि ಆರಿಸಿಕೊಂಡು वो बुद्धिमानों को शर्मिंदा करे। ಆ ಬುದ್ಧಿವಂತರನ್ನು ನಾಚಿಕೆ तथा ಪಡಿಸಿಕೊಂಡು लिखा परमेश्वर ने कमजोरों को चुन लिया, कमजोरों को। ದೇವರು ಬಲಹೀನರನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡ್ರು हालेलुया। आज मैं आपसे कहना चाहता हूँ, ಇವತ್ತು ನಾನು अगर आज आप किसी के मन में ऐसा है, ಇವತ್ತು ಯಾರು अगर किसी के मन में आज ऐसा है कि मैं कुछ नहीं हूँ ನಾನು ಏನು ಇಲ್ಲ और आप लोगों की नजर में कुछ भी नहीं हो ನೀವು ಜನರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಏನು और ಇಲ್ಲ लोग आपको बोल जा रहे ये क्या है, ಮತ್ತು ಜನರು ಕೇಳ್ತಾರೆ ಇವ್ರೇನು आपको आज सुनना है। ಹೇಳ್ಬೇಕು ನೀವು अगर आप अपने आप को कमजोर, लज्जा वाला व्यक्ति फील करते हो, ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಬಲಹೀನ आज ही वो दिन है। मैं बोल रहा हूँ आज ही वो दिन है जब परमेश्वर की सामर्थ आपके अंदर कुछ करना चाहती है। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಏನು संजय बोला था ನಾನು ಕಳೆದ ಸಂಡೆ कि ये सामर्थ वो है ಇದು ಆ
किसी व्यक्ति की जिंदगी में जो सामर्थ जो परमेश्वर का है एंटर करती है ಯಾಕಂದ್ರೆ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ जो ಸಾಮರ್ಥ್ಯ उसकी ಬರ್ತಾ हिस्ट्री को बदल देती है सच में। हालेलुया। उठाओ अपने हाथों को और कहूंगी ये सामर्थ मुझे चाहिए। ನಿಮ್ಮ ಕೈಗಳಿಗೆ ಈ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನನಗೆ ಬೇಕು उठाओ उठाओ अपने हाथों को। कहो परमेश्वर आज आपके जीवन में कोई लज्जा हो सकती है, ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ನಾಚಿಕೆ ಇರಬಹುದು आपको बेइज्जती महसूस हो सकती है, ನಿಮಗೆ ಒಂದು ಬೇಜಾರು ಫೀಲ್ ಆಗುತ್ತೆ कोई ऐसी कमी आपके जीवन में हो सकती है। ಯಾವುದೋ ಒಂದು ತಪ್ಪು ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಮ್ಮಿ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇರಬಹುದು विश्वास करना ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡಿ अगले प्रभु भोज की मीटिंग के बाद ಬರುವ ಒಂದು ಕರ್ತನ ಮೇಜಿನ ಮೀಟಿಂಗ್ ನಂತರ ये लज्जा आपके जीवन में नहीं रहेगी। ಈ ನಾಚಿಕೆ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇರುವುದಿಲ್ಲ ಆಮೆನ್ विश्वास करें परमेश्वर आज ದೇವರೇ ಇವತ್ತು मैं तेरे उस सामर्थ को मानता हूँ ನಿನ್ನ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಬೇಡ್ತೇನೆ जिसको पाने के बाद मैं कभी कमजोर नहीं रहूँ, ಅದನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು ಯಾವತ್ತೂ ನಾನು ಬಲನಾಗಿರುವುದಿಲ್ಲ जिसको पाने के बाद ಅದನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು मेरी सब लज्जा मिट जाएगी। ಎಲ್ಲ ಲಕ್ಷ್ಯ आमीन। ಆಮೆನ್ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ कितने लोग तैयार हैं इस मंथ में आप तैयार हो कि नहीं? ಈ ತಿಂಗಳಲ್ಲಿ सुन मैं आपसे कहना चाहता हूँ ಕೇಳಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ इस मंथ में ಈ ತಿಂಗಳಲ್ಲಿ हमें केवल ऐसे नहीं चलना। ನಾವು ಕೇವಲ ಈ ರೀತಿ ನಡಿಬಾರ್ದು हालेलुया। समझ रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ और ಇದ್ದೀರಾ इस साल में भी हमें केवल ऐसे नहीं चलना। ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಈ ರೀತಿ हालेलुया। ನಡಿಬಾರ್ದು इस साल में हमें ग्रोथ करना है। आमीन। बोलो क्या करना है? कैसे? बढ़ते जाना है। आमीन। हालेलुया। क्या आप तैयार हो कि नहीं? ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದೀರಾ क्योंकि जब आप सामर्थ को पहचान लेते हो, ಯಾವಾಗ ನೀವು ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಗುರುತಿಸುತ್ತೀರಿ परमेश्वर का जो सामर्थ है ದೇವರ वो ಸಾಮರ್ಥ್ಯ कभी भी आपको डाउन लेके नहीं जाएगा। ಅದು ಯಾವತ್ತೂ ನಿಮ್ಮ ಕೆಳಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ डाउन लेके नहीं जाएगा। ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಯಾವತ್ತೂ ನಿಮ್ಮ ಕೆಳಗೆ ಕರ್ಕೊಂಡು हालेलुया। ಹೋಗುವುದಿಲ್ಲ जब परमेश्वर का सामर्थ्य राजा दाऊद के जीवन में आया ಯಾವಾಗ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ರಾಜ ದಾವೀದನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಂತು और राजा दाऊद डाउन नहीं हुआ, ರಾಜ ದಾವೀದ ಕೆಳಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ उसका राज्य डाउन नहीं हुआ, ಆತನ ರಾಜ್ಯ ಕೆಳಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ वो बढ़ता चला गया। आमीन। ಆತನ ಬೆಳೀತಾ ಹೋದ हालेलुया। क्या 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 किया उसने? ಆತನ ಏನ್ ಮಾಡ್ದ मैंने बोला वो बढ़ता चला गया। ಆತನ ಬೆಳೀತಾ ಹೋದ एक हिस्सा नहीं, ಒಂದ್ ದಿವಸ ಇಲ್ಲ आपकी जिंदगी के सब हिस्से। ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಎಲ್ಲ ಭಾಗಗಳು हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ तो मैं आपको बता रहा था, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ फिर मैं एक धुन में गया। ಮತ್ತೆ ನಾನು ಒಂದು ದಿನದಲ್ಲಿ ಹೋದೆ परमेश्वर आप दुनिया से तो बस हो गया। ದೇವರ ಈ ಲೋಕದಿಂದ ನನಗೆ ಸಾಕಾಗಿದೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ कौन कब बदलता है मालूम ही नहीं होता। ಯಾರು ಯಾಕೆ ಬದಲಾಗ್ತಾರೋ ಗೊತ್ತೇ ಆಗೋದಿಲ್ಲ हालेलुया। साथ खड़े खड़े लोग बदल जाते हैं। ನಿಂತು ನಿಂತಲ್ಲೇ ಜನರು ಬದಲಾಗ್ತಾರೆ परमेश्वर ऐसे तो मेरी जिंदगी बहुत मुश्किल है। ದೇವರೇ ನನ್ನ ಜೀವಿತ ಬಹಳ ದುಃಖದಲ್ಲಿದೆ जब मैं अपने जीवन की बात बता रहा हूँ, ನಾನು ನನ್ನ ಜೀವಿತದ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ परमेश्वर आप दुनिया से नहीं, ದೇವರೇ ಇವಾಗ अब अगर मुझे कुछ लेना है तेरे से लेना है। आमीन। ಏನಾದ್ರೂ ತಗೊಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಾನು ನಿನ್ನ- हालेलुया। आज मुझे लोगों से कुछ नहीं चाहिए अब। ಇವತ್ತು ನನಗೆ ಜನರಿಂದ परमेश्वर आप मुझे अगर चाहिए तो मुझे तेरे से चाहिए। ದೇವರೇ ನನಗೆ ಏನಾದ್ರೂ ಬೇಕಂದ್ರೆ ಅದನ್ನು ನಿಂತಲೇ ಬೇಕು तू बता प्रभु मुझे क्या दे सकता है, ನೀನು ಹೇಳಿ ದೇವರೇ ನನಗೆ ಏನು ಕೊಡ್ಬೋದು तू मुझे क्या देगा। ನೀನು ನನಗೆ ಏನು ಕೊಡ್ತೀಯ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ पवित्र आत्मा ने कहा ದೇವರ ಆತ್ಮ ಹೇಳ್ತೀನಿ मेरे पास वो है जो पूरी दुनिया को हला सकता है। ಸಾವಿರ ಆಗಲಿ ಲೋಕವೆಲ್ಲ ಬದಲಾಯಿಸ್ತದೆ. मैंने बोला परमेश्वर क्या? ನಾನು ಹೇಳಿದೆ ದೇವರೇ ಏನು कहता मैं परमेश्वर ने एक बार कहा ದೇವರು ಒಂದು और ಸಾರಿ मैंने ಹೇಳಿದ್ರು. 2 बार सुन लिया। ನಾನು ಎರಡು ಸಾರಿ ಕೇಳಿದೆ सामर्थ्य परमेश्वर का है। ಸಾಮರ್ಥ್ಯ ದೇವರದ್ದಾಗುವುದು. बोलो जिसका सामर्थ्य है। ಹಾಗಾಗಿ ಯಾವ್ದಾಗಿದೆ? मैंने बोला, प्रभु ನಾನು ಹೇಳಿದೆ ದೇವರೇ ये क्या करेगा मेरी जिंदगी में। ಈಗ ನನ್ನ ಚಿಂತನೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ हालेलुया। ಈ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನನ್ನ ಚಿಂತನೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? राजा दाऊद कहता है, ರಾಜ ದಾವೀದ कहता उस अभिषेक के कारण ಆ ಅಭಿಷೇಕದ कहता ಕಾರಣ मेरा कटोरा ನನ್ನ ಪಾಪ उमड़ता है। क्या होता है? उमड़ता है, उमड़ता है, उमड़ता है। हालेलुया। कहता परमेश्वर तुमने मेरे सताने वालों के सामने, ದೇವರೇ ನನ್ನ ವೈರಿಗಳ कहता ಮುಂದೆ ನೀನು परमेश्वर तुमने मेरे लिए मेज लगा दी। ದೇವರೇ ನನಗಾಗಿ ಔತಣ कहता ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ್ದೀಯ. तुमने मेरे शत्रुओं के सामने, ನೀನು ನನ್ನ ಶತ್ರುಗಳ तुमने ಮುಂದೆ मेरे विरोधियों के सामने, कहता परमेश्वर मेरे मस्तक को तुमने ऊंचा किया है। ದೇವರೇ ನನ್ನ ತಲೆಯನ್ನು ನೀನು ಎತ್ತಿದೆ. आमीन। हालेलुया। जब सामर्थ आपके जीवन में आती है ಯಾವಾಗ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ वो आपके ಬರ್ತದೆ, मस्तक को ऊंचा करती है, ನನ್ನ ತಲೆಯನ್ನು वो ಎತ್ತಿದೆ आपको क्या ಸಾಮರ್ಥ್ಯ. से क्या बना देती है। और मैं आपको एक और एक बात बताना चाहता हूँ। ಒಂದು ವೇದಿನ ಮಾತು ಕೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. अगर ये सामर्थ ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಸಾಮರ್ಥ್ಯ
उसके बारे में आज हम सीख रहे हैं। ಯಾವ್ದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಕಲಿತಾ ಇದ್ದೇವೆ. आपने इसका पीछा किया, ನೀವು ಇದನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸಿದ್ರೆ जो आपके जीवन में तो आएगी आएगी, ಇದು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬರ್ತದಾದ್ರೆ जो आपकी पीढ़ियों में काम करेगी, ಇದು ನಿಮ್ಮ ಪೀಳಿಗೆಗೆ आपकी जनरेशन में काम करेगी। ನಿಮ್ಮ ಜನರೇಷನ್ हालेलुया। समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? अपने परिवार को बोलो, क्या तुम्हें समझ आ रहा है? ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ हाँ, कितने समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? निकालोगे ತೆಗಿರಿ. फिलिपियों की पुस्तक ಫಿಲಿಪ್ಪಿ ಪುಸ್ತಕ 4 उसका कह रहे 4:13 ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. सब ऊंचे बोलो हालेलुया। बोलो यीशु मसीह की। जो मुझे सामर्थ देता है, ಯಾರು ನನಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕೊಡ್ತಾರೆ उसमें मैं सब कुछ कर सकता हूँ। कितने निकालना थे वचन? ಫಿಲಿಪ್ಪಿ किस किसने निकाल लिए थे? बोलो करना। ಫಿಲಿಪ್ಪಿ 4:13 हदमुरु, नाक हदमुरु। ओके, हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. जो वचन आपको अंडरलाइन करना है। ಈ ವಾಕ್ಯನ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡಿ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. निकालो निकालो, मैं आपको टाइम दे रहा हूँ, अपने बाइबल में निकालो ಇಲ್ಲಿ ನಾನು ಟೈಮ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆ ಬೈಬಲ್ನಲ್ಲಿ. और फोल्ड करोगे। ಫೋಲ್ಡ್ ಮಾಡಿ. हाँ जी, अब सुनोगे ध्यान से। हाँ जी, ಜ್ಞಾನ ಅಂತ ಕೇಳಿ. जो मुझे सामर्थ देता है। आमीन आमीन आमीन, हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. क्या लिखा है यहाँ पर? ಏನ್ ಬಂದಿದೆ? कहता है, जो मुझे क्या देता है? हाँ जी, आपने बोलना है। बोलो क्या देता है? नहीं, आवाज नहीं आ रही। क्या देता है? बोलो सामर्थ। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. फिर लोग भूल जाएंगे जब वचन घर जाते हैं। ಎಷ್ಟು ಜನ ಮರ್ತೋಗ್ತೀರಿ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು? मैंने क्या बोला? मैंने बोला कि कितने लोग भूल जाएंगे। हाँ, ಎಷ್ಟು ಜನ ಮರ್ತೋಗ್ತೀರಿ? हालेलुया। भूलना नहीं है इस वचन को। ಈ ವಾಕ್ಯನ ಮರ್ತೋಗ್ಬಾರ್ದು. सीरियस सीरियस सीरियस, ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ वचन को भूलना नहीं है। ವಾಕ್ಯ ನೀವು ಮರ್ತೋಗ್ಬಾರ್ದು. बहुत सारे लोग ಬಹಳ ಜನರು जो लिख सकते हैं इस वचन को लिखकर अपने घरों में लगाओ। ಯಾರು ಮರಿಬೋದು ನೀವು ಬರೆದು ನಿಮ್ಮ मनेಯಲ್ಲಿ ಹಚ್ಚಿ. अपना नाम उसके आगे लिखना है ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಅದ್ರ ಮುಂದೆ ಬರೆದು. और वचन लिखना है, ठीक है? ಅಂತ ವಾಕ್ಯ ಬರಬೇಕು. क्योंकि ಯಾಕೆಂದ್ರೆ ये वचन बहुत कीमती वचन है। ಈ ವಾಕ್ಯ ಬಹಳ ಬೆಲೆಯುಳ್ಳ ವಾಕ್ಯ ಆಗಿದೆ. मैं कल संत पौलुस के उस वचन को पढ़ रहा था। ಪೌಲನ ಕೆಲವು ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ. पौलुस कहते हैं, ಪೌಲ ಹೇಳ್ತಾರೆ कहते कौन हमें ಯಾರು ನಮಗೆ मसीह के प्रेम से अलग कर सकता है? ದೇವರ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಬೇರ್ಪಡಿಸ್ತಾರೆ ಅಂತ. पौलुस कहते कोई भी नहीं। ಪೌಲ ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾರು ಇಲ್ಲ. कहते ना तो भूख, ಹಸಿರಿಲ್ಲ, ना प्यास, ನೀರಡಿಕೆ ಇಲ್ಲ, ना कोई दर्द, ನೋವಲ್ಲ, ना कलेश, ನನ್ನ ಸಂಕಟ ना ಇಲ್ಲ, ना तलवार। ಆ ಒಂದು ಕತ್ತಿ ಅಲ್ಲ. बहुत सारी बातें पौलुस ಬಹಳ बताते हैं ಮಾತುಗಳು ಪೌಲ ಹೇಳ್ತಾರೆ. कि हमें कोई भी प्रभु से अलग नहीं कर सकता। ನಮಗೆ ಯಾರು ಕೂಡ ದೇವರಿಂದ ಬೇರ್ಪಡಿಸುವುದಿಲ್ಲ. समझ पा रहे हैं? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? आपको मालूम है कि जब पौलुस और सिलास को ಪೌಲ ಸೀಲರಿಗೆ यीशु मसीह के वचन का प्रचार करने से रोका गया। ಯೇಸುವಿನ ವಾಕ್ಯ ಪ್ರಚಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿ ಮಾಡಿದ್ರು. किस किस को मालूम है कि वो नहीं रुके? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಅವ್ರು ನಿಂತಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲೇ? किस किस को मालूम है ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದಿಲ್ಲ? कि हालांकि पौलुस और सिलास को जेल में भी डाल दिया गया। ಪೌಲ ಸೀಲರಿಗೆ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಹಾಕಿದ್ರು. बाइबल कहती है कि उनके हाथों पांव को बांध दिया गया ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಿ ಅವರ ಕೈ ಕಾಲುಗಳು ಕಟ್ಟ ಹಾಕಿದ್ರು. और प्रेरितों के काम 16 उसका 25 में लिखा है ಆ ಪುಸ್ತಕ ಕಾರ್ಯ 16:25 ಬಂದಿದೆ. आधी रात के लगभग ಅರ್ಧರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ पौलुस और सिलास क्या कर रहे थे? ಪೌಲ ಸೀಲರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ बाइबल कहती है ಇದ್ರು? वो परमेश्वर की आराधना कर रहे थे। ಅವರು आमीन। ದೇವರ ಆರಾಧನೆ हाँ, ಮಾಡ್ತಾ वो लोग ಇದ್ರು. क्या कर रहे थे? वो वर्शिप कर रहे हैं परमेश्वर की। ಅವ್ರು ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ದೇವರದ್ದು. हालेलुया। ध्यान से सुन रहे हैं। ನಾನು ಬಿಟ್ಟು ಕೇಳಿ. पौलुस और सिलास को मारा गया और पीटा भी गया। ಪೌಲ ಸೀಲರಿಗೆ ಹೊಡೆದ್ರು. भूखे प्यासे ಅವರು ಹಸಿವಿನಿಂದ ಬಾಯಾರಿಕೆಯಿಂದ लोगों के सताए हुए, ಜನರಿಂದ ಅವರು ಶೋಧಿಸಲ್ಪಟ್ಟು ಸತಾಯಿಸಲ್ಪಟ್ಟು उनके कपड़े वगैरह फाड़ दिए थे, ಅವರ ಬಟ್ಟೆಗಳು ಹರಿದು ಹಾಕಿದ್ರು. जेल में डाला गया। ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರು. पर ಆದರೆ वो
इतना सब होने के बावजूद भी ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆದ್ರೂ ಕೂಡ परमेश्वर की आराधना कर, ದೇವರ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. परमेश्वर की वर्शिप कर रहे हैं। ದೇವರ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हालेलुया। Hallelujah. आज किसी के जीवन में कुछ छोटी सी समस्या आ गई है, ಯಾವ್ದಾದ್ರೂ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದ್ರೆ लोग प्रार्थना करने बंद कर देते हैं, ಜನರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. लोग आराधना करने बंद कर देते हैं, ಜನರು ಆರಾಧನೆ ಮಾಡೋದು लोग ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. परमेश्वर के साथ चलना बंद कर देते ಜನರು हैं। ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ನಡೆಯೋಕೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾರೆ. हालेलुया। Hallelujah. और ये देखो क्या कर रहे हैं, ಆದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ನೋಡಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? परमेश्वर की वर्शिप कर रहे हैं। ದೇವ್ ವರ್ಷಿಪ್ और ಮಾಡ್ತಾರೆ. बाइबल कहती है ಮತ್ತೆ ಬೈಬಲ್ कि ಹೇಳ್ತಾರೆ, उसी समय ऐसा हुआ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಆಯ್ತು. कि परमेश्वर का सामर्थ्य स्वर्ग से उतरा ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಇಳಿದು और ಬಂತು. उनकी बेड़ियां खुल गई। ಅವರ हालेलुया। ಬಂಧನಗಳು ಮುಗ್ದೋಯ್ತು. हाँ, Hallelujah. बोलो क्या होगा, उनकी बेड़ियां, ಅವರ ಬಂಧನಗಳೇನಾದ್ರು, बेड़ियां। ಅವರ ಬಂಧನಗಳೇನಾದ್ರು, ಅವರ ಬೇಡಿಗಳೇನಾದ್ರು. इसलिए पौलुस क्या कहते हैं, ಅದಕ್ಕಾಗಿ ಪೌಲ್ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? कहते हैं, हाँ जी पढ़ोगे, जो मुझे सामर्थ देता है जो मुझे सामर्थ्य देता है, उसमें मैं सब कुछ कर सकता हूँ। आमीन। हालेलुया। उसमें मैं सब कुछ कर सकता हूँ। ಅದರಲ್ಲಿ ನಾನು ಎಲ್ಲ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. हालेलुया। Hallelujah. वो सामर्थ्य करवाती है। ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಮಾಡಿಸ್ತದೆ. बोलो कौन करवाता है, परमेश्वर की सामर्थ्य करवाती है। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಆ कार्य जो ಮಾಡ್ತದೆ. आप नहीं कर सकते, ಯಾವುದು ನೀವು वो ಮಾಡೋದು परमेश्वर ಆಗೋದಿಲ್ಲ. की सामर्थ्य आपके जीवन में कर ಅದು सकते ದೇವರ हैं। ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತದೆ. सब लोग हालेलुया। Hallelujah. कितने लोग तैयार हैं आज? ಇಷ್ಟು ಜನ ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ರೆ आप अपने पाँव पे खड़े हो जाओ। ನಿಮ್ಮ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ನಿಂತುಕೊಳ್ಬೇಕು.